ज्वेलर्स दुकानातून 1 कोटींचे दागिने घेऊन पसार झालेल्या कामगाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। 1 कोटी 5 लाखांचे दागिने घेऊन पसार झालेल्या चोरट्याला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे। राहुल मेहता असं या चोरट्याचं नाव आहे। राहुल हा तलावपाडी परिसरातील राजवंत ज्वेलर्समध्ये सेल्समन म्हणून काम करत होता। त्याने ज्वेलर्स मालकाचा विश्वास संपादन करून दुकानातील 38 सोन्याचे हार, 24 कर्णफूल, 3 चैन, 5 बाजूबंद असा एकूण 1,55,55,766 रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला होता। हे दागिने घेऊन फरार झाल्यानंतर तो पोलिसांना गुंगारा देण्यासाठी मीरा रोड, मुंबई, इंदोर, गुजरात असे ठिकाणं बदलत होता। त्यानंतर तो आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी मीरा रोडला येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या आहेत। त्याच्याकडून पोलिसांनी 26 हार, 21 कर्णफूल, 3 चैन असा 62,10,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। उर्वरित मुद्देमालाचा पोलीस तपास करतायत। 20 तारखेला सुरेश जैन म्हणून जे राजवंत ज्वेलर आहेत त्यांनी तक्रार दिली की त्यांच्या दुकानामध्ये जो सेल्समन म्हणून काम करतोय त्याचं नाव राहुल मेहता याने त्यांच्याकडे जो सेल्सचा माल दिला होता तो विश्वासाने जो दिलेला माल होता त्याचं अपहरण केलेलं आहे। त्यानंतर त्यांनी त्याची मोजदाद केली ती ऑलमोस्ट 1600 ग्रॅम ते वजन होतं जो माल त्यांनी अपहार केला होता। त्यानंतर आमच्या पोलिसांनी तपास सुरू केला। तपासामध्ये जरा टेक्निकल तपास केल्यानंतर लक्षात आलं की हा त्या पिरियडमध्ये जो गायब झालेला आहे साधारण 8 तारखेपासून तो कामावर येत नव्हता। नंतर शोध घेतला असता त्याच्या पत्नीने 15 तारखेला मिसिंग दाखल केलेलं होतं नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये। आणि याचा एकंदरीत जो हे आहे की याला शान शो करायची सवय आहे, मौज मजा करायची सवय आहे, त्यामुळे त्याला पैशाची गरज पडत होती। सुरुवातीला त्यासाठी त्यांनी थोड्या प्रमाणावर पैसे सोने हे केलं दुकानातलं आणि मालकाला संशय आला नाही। त्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणावर सोन्याचा अपहार केला। हे सोनं घेऊन त्याचा जो उद्देश होता तो दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन सेटल व्हायचा होता। त्याचं टेक्निकल ॲनालिसिस करून तपास केला आमच्या DBच्या टीमने आणि त्याला ताब्यात घेतलेलं आहे मीरा रोडवरनं। नंतर चौकशीमध्ये त्याच्याकडनं 900 ग्रॅम सोनं आत्तापर्यंत आपण हस्तगत केलेलं आहे। सध्या त्याचं PC असून 30 तारखेपर्यंत त्याची PC चालू आहे। तर त्यांनी ते सोनं कोणाला विकलंय का? त्यांनी सोनं आता हा सोन्याच्या लाईनमधला सध्या तरी जो तपास झालेला आहे त्यात एक आरोपी दिसत आहे। आणि एवढं सोनं समजलं नव्हतं। 8 तारखेला तो दुकानात कामाला आला नाही म्हणून त्यांनी दुसऱ्या सेल्समनकडे चार्ज दिला त्याच्या काउंटरचा। त्यावेळेस त्या सेल्समननी सांगितलं की ह्याच्यात काहीतरी मिसिंग आहे। त्याच्या मिसिंगचा त्यांनी रिपोर्ट दिल्यानंतर मग यांनी स्टॉकचा आढावा घेतला आणि त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं एवढं सोनं गेलेलं आहे। हा पिरियड साधारण नोव्हेंबर 23 पासून 24 आता म्हणजे गुन्हा दाखल व्हायपर्यंत आहे। नोव्हेंबर 23 ते 24 हा थोडं काढत होता। सुरुवातीला त्यांनी एकदम कमी प्रमाणावर केलं, त्याला काही शौक होते त्याच्यासाठी, त्याला पैशांची गरज पडत होती आणि नंतर त्याला कॉन्फिडन्स वाढल्यावर त्यांनी वाढवलेलं आहे। ते तपासात जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई होईल, नसल्यास ते साक्षीदार बनेल। याच्यात कोण साक्षीदार आहेत? अजून तरी काही निष्पन्न झालेलं नाही। हा एकटाच आरोपी दिसतो। नाही, पहिलं काही गुन्हे नाही आहेत, अजून तरी कळाले नाही। तपासात आले तर सांगू। मोठ्या प्रमाणात सोनं पकडलेलं आणि आरोपीला पकडलेलं आहे, काय सांगू? ठाण्याचे राजवंत ज्वेलर यांच्या दुकानामधून त्यांचा विश्वासू नोकर होता, त्यांनी जवळजवळ 1600 ग्रॅम सोनंचा अपहार केला होता। तो त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये त्याबाबत तक्रार दिली। तपासामध्ये आम्ही आरोपीला ताब्यात घेतलं। तो मूळचा राजस्थानचा आहे पण गेले काही वर्षापासून नौपाड्यात राहत आहे आणि त्याच्याकडनं 900 ग्रॅमचं सोनं आम्ही रिकवर केलेलं आहे आत्तापर्यंत। त्याची PC 30 तारखेपर्यंत आहे आणि तपास अजून सुरू आहे। कशा प्रकारे हा दुकानातून चोरी करतो? चोरी त्याच्याकडे स्टॉक पूर्ण असायचा। स्टॉक असतो म्हणजे तो स्टॉक त्यांच्या तिजोरीत ठेवावा लागतो दररोज संध्याकाळी गेल्यानंतर आणि तो चेक करून
दुसऱ्या दिवशी मालकाला ओके आहे का हा रिपोर्ट द्यावा लागतो. हा रिपोर्ट कमी जरी असला तरी ओके म्हणूनच देत होता आणि मालकाचा त्याच्यावर विश्वास होता, त्यामुळे त्यांनी तो स्वतःहून कधी चेक केला नव्हता. पण ज्या दिवशी 8 तारखेला तो कामावर आला नाही, दुसऱ्या सेल्समनला त्याचा चार्ज दिला होता, गिराईक होतं त्यामुळे, त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस स्टॉक बघितला त्यावेळेस त्याला तो कमी आढळला आणि त्यांनी मग मालकाला सांगितलं की हा स्टॉक कमी आहे. त्यानंतर त्यांनी पूर्ण शॉपचा आढावा घेतल्यावर तेवढ्या प्रमाणावर सोनं गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. तर कधीपासून हा चोरी करत होता? साधारण नोव्हेंबर 23 तो चोरी करत होता. थँक्यू. सर हिंदी बता दीजिए.